अहिल्यानगरमधून काश्मीरमधील 9 तरुणांना अटक करण्यात आल्याची घटना घडली। विशेष म्हणजे या तरुणांकडून 9 रायफली आणि 58 काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। ही कारवाई लष्कराचा गुप्तचर विभाग आणि तोफखाना पोलिसांनी एकत्रितपणे केली। या कारवाईनंतर पोलिसांनी आणखी शस्त्रसाठा आणि तरुण सापडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। या घटनेनंतर शहरात एकच खळबळ माजली आहे। या टोळीचा मुख्य सूत्रधार शब्बीर मोहम्मद गुजर याने शहरातील तारकपूर भागात मूळच्या राजौरीच्या असलेल्या शेरखान यांच्याकडून 2015 मध्ये बनावट शस्त्र परवाना व 12 बोरवेलची रायफल खरेदी केली होती। त्यानंतर त्याने राजौरी येथील काही तरुणांना बोलावून घेतले। याबाबत माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला होती। त्यानुसार गुप्तचर विभागाने तोफखाना पोलिसांसोबत तपास करायला सुरुवात केली। या तपासादरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्यातील काही व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगर शहर आजूबाजूच्या शहरात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत आहेत। तोफखाना पोलीस आणि लष्कर गुप्तचर विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारावर पथकाने छापा टाकून अहिल्यानगर, श्रीगोंदा, सोनई, पुणे अशा विविध ठिकाणी 9 आरोपींना ताब्यात घेतलं। हे सर्व आरोपी जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील आहे। या आरोपींकडून 12 बोरच्या 9 रायफली, बनावट शस्त्र परवाने आणि 58 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत। दरम्यान न्यायालयात या 9 आरोपींना हजर केले असता त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। तसेच या कारवाईनंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली असून आणखी शस्त्रसाठा आणि संबंधित तरुण सापडण्याची शक्यता आहे।